चलो बेटा, लाईट आलेली आहे. वन शॉट लेक्चर नाही होत झालं त्याबद्दल क्षमस्व. काय आता लाईट गेली तर काय आता क्षमस्व म्हणण्याशिवाय वेगळा ऑप्शन नाही माझ्याकडे, नाही का. वन शॉट लेक्चरचा सीन वेगळा असतो ऍक्च्युली, बट काय ठीक आहे, चला इट्स ओके. चलो, तर काय चाललं होतं आपलं, इथपर्यंत आलो होतं बघा आपण, बरोबर. हा तुम्हाला अमाइड दिला इथं. अमाइडचं सर कॉमन नेम काय बनेल, हा फॉर्मिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा बनला फॉर्मामाइड. फॉर्मामाइड बनला, बरोबर. ह्याचा आयुपीसी नेम काय, एकच कार्बनचा अल्केन था मिथेन. मिथेनचा ई हटाव. अमाइडसाठी कुठला सफिक्स असतो बेटांनो, अमाइड. मिथेन अमाइड नाव बनलं. या केसमध्ये बघा, नायट्रोजनचा हा ग्रुप बाय डिफॉल्ट पहिला आहे, एन मिथाइल. हा 2 कार्बनचा म्हणजे हा इथेन. इथेनचा ई हटाव विथ पोझिशन अमाइड लगाव. क्लिअर एकदम. चल, सायनाइड आहे. सायनाइडचं खूप खास नाव आहे ह्याचं, ऍसिटोनाइट्राइल. खूप खास आहे हा ऍसिटोनाइट्राइल. ओके सर, हा एकमेव नॉमेनक्लेचर आहे की ज्याच्यामध्ये शेवटचा लेटर जो ई वगैरे आपण रिप्लेस करायचो ना, हा नाही करत. बघा याच्यामध्ये 1 आणि 2 कार्बन, 2 कार्बनच्या अल्केनचं नाव असतं बेटा इथेन. इथेनचा ई रिटेन आहे आणि नायट्राइल साठी हा सफिक्स नायट्राइल आपण जोडला सायनाइड साठी, बरोबर. ह्याचं दुसरं ह्या कंपाऊंडचं कॉमन आणि आयुपीसी सेमच आहे, ते आहे बेन्झोनाइट्राइल. हा पण खास एक्झाम्पल होता. या केसमध्ये बघा, हा लॉंगेज चेन आहे, 1 2 3 आणि 4. 2 नंबरच्या कार्बनला काय जोडला, इथाइल. तर हा 2 इथाइल. 4 कार्बनच्या अल्केनचं नाव ब्युटेन. ई रिटेन, सफिक्स टाकला याला आपण नायट्राइल. क्लिअर एकदम. चलो, अमाइनचं नॉमेनक्लेचर सर. अमाइन मध्ये हा वाला ग्रुप मिथाइल आहे, तर कॉमन नेम बनलं मिथाइल. NH2चं नाव आहे अमाइन, मिथाइल अमाइन, बरोबर. आयुपीसी काय सर याचं, मिथेनचा ई हटाव. अमाइन साठी सफिक्स काय होता बाळांनो, अमाइन. तर मिथेन अमाइन याचं नाव बनलं. सेकंड बघा, ह्याला नंबरिंग करावं लागेल 1 2 3, बरोबर. कॉमन तर लिहू शकतो आपण आरामात, आयसोप्रोपाईल. हा ग्रुप झाला असेल तुम्हाला आयडेंटिफाय, आयसोप्रोपाईल आहे, बरोबर. आणि शेवटी सफिक्सला अमाइन आहे. आता आयुपीसी प्रमाणे 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. ई हटाव विथ पोझिशन अमाइन लगाव. खतम आहे, बरोबर आहे. हा बघा, नायट्रोजनला मित्रांनो 3 मिथाइल आहे या टाईप मध्ये. एकाला आपण पॅरेंट मानलं, दोघांना सबस्टिट्यूट पकडायला लागेल आयुपीसी मध्ये. म्हणजे असं नाव बनेल बघा, एन कॉमा एन डायमिथाइल. का नायट्रोजनचे 2 सबस्टिट्यूएंट आहे ना, एन कॉमा एन डायमिथाइल. आणि 1 कार्बनच्या अल्केनचं नाव मिथेन, बरोबर आहे. ई हटाव अमाइन लगाव, मिथेन अमाइन. आयुपीसी झालं. कॉमन लिहायचं म्हणजे तर ट्राय मिथाइल अमाइन. ट्राय मिथाइल अमाइन, बरोबर आहे. चलो, इथे बघा 2 NH2 दिले, तर चेनला नंबरिंग करावं लागेल. 3 कार्बनची चेन म्हणजे हा प्रोपेन बनेल. इथं ई रिटर्न का सेम एफजी रिपीट आहे विथ पोझिशन 1,3 डाय अमाइन. डन आहे. या जरा पुढे इथरच्या नॉमेनक्लेचर मध्ये काय करायचं, कॉमन नेम लिहिताना पहिले दोन्ही अल्काइल ग्रुपचे नाव अल्फाबेटिकली लिहाल. ओके, तर हा इथाइल, हा पहिला इथाइल घेतला आपण इथे, पुढे घेतला मिथाइल आणि इथर. इथाइल मिथाइल इथर. आयुपीसी काय बनेल सर, ज्यात कार्बन जास्त तो पॅरेंट, कमी कार्बन वाला सबस्टिट्यूएंट. हा इथेन पॅरेंट बनला, म्हणजे हा 1 कार्बनचा सबस्टिट्यूट म्हणजे हा काय बनला बेटांनो, मिथॉक्सी. मिथाइल ऑक्सिजनला जोडला म्हणजे मिथॉक्सी. आणि हा पॅरेंट म्हणजे कोणी, इथेन. म्हणजे हा अल्केनचाच नॉमेनक्लेचर असेल समजा, तरी मी रिपीट मारला. इथे बघा, आता हा 1 2 आणि 3 यात कार्बन जास्त, तर हा पॅरेंट आहे, हा सबस्टिट्यूएंट होईल. तर हा 2 मिथॉक्सी, इथॉक्सी, हा 2 कार्बन आहे, 2 इथॉक्सी, 2 इथॉक्सी प्रोपेन. इथे बघा, आता मॅक्सिमम सबस्टिट्यूएंट शुड गेट मिनिमम नंबर, कारण इतर हा प्रिन्सिपल एफजी नाहीये, बरोबर. तर हा फर्स्ट येईल, हा सेकंड येईल, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे, बरोबर. पण लिहिताना पहिला कोण लिहायचा बाळा, हा मिथाइल आहे, राईट आहे. हा मिथाइल आहे, पुढचा मिथॉक्सी आहे. अल्फाबेटिकली पहिला कोण येईल, पहिलं लेटर दोघांचं टाय, सेकंड चेक करा ते पण टाय, थर्ड चेक करा ते पण टाय, पुढचं चेक करा ते पण टाय. वाय आणि ओ मध्ये ओ पहिला आहे, तर मिथॉक्सी पहिला येईल विथ पोझिशन, म्हणजे 2 मिथॉक्सी, 2 मिथॉक्सी. ह्या बाकीच्यांची पोझिशन 1,1 आहे, 1,1 डाय मिथाइल. रिंग आहे म्हणजे सायक्लो, आणि 4 कार्बनचे आहे म्हणजे हा ब्युटेन, म्हणजे सायक्लो ब्युटेन इज द आयुपीएसी नेम. डन आहे ह्या टाइप मध्ये. चल बेटा आगे. नेक्स्ट आहे अल्काइल हॅलाइड. तर याचं नाव काय रे, मिथाइल. सीएल ला काय लिहितो आपण कॉमन नेम मध्ये, क्लोराइड, मिथाइल क्लोराइड.
आयुपीएसी मध्ये हा एकच कार्बनचा आहे, पण क्लोरीनला आपण प्रिफिक्स टाकतो क्लोरो मिथेन. डन आहे. इथे काय येईल? हा टर्शरी ब्युटाईल मोठा ग्रुप आहे, टर्ट ब्युटाईल. टर्ट ब्युटाईल ब्रोमाइड 1, 2 आणि 3 असं नंबरिंग केलं लॉंगेज चेनला. 2 नंबरला मिथाईल आहे, 2 नंबरला बीआर आहे. काय नाव बनेल? 2 ब्रोमो 2 मिथाईल 3 कार्बनच्या अल्केनचं नाव काय असतं साहेबांनो? प्रोपेन. ह्याच्यामध्ये कुठला रूल अप्लाय होईल? मॅक्सिमम सबस्टिट्यूएंट शुड गेट मिनिमम नंबर. म्हणजे हा 1 आहे, हा 2, हा 3, 4 आणि 5. काय येईल बेटा? हा 4 ब्रोमो अल्फाबेटिकली लिहायचं असतं. 4 ब्रोमो 2,2 डायमिथाईल, राईट ना? 4 ब्रोमो 2,2 डायमिथाईल. पुढे काय येईल? हा 5 कार्बनचा पेंटेन. डन आहे. 5 कार्बनचा पेंटेन. पुढे हे फक्त जस्ट माहिती असावं, नायट्रो कंपाऊंड मध्ये याला म्हणायचं नायट्रोमिथेन, राईट आहे. हा काय झाला? नायट्रोबेन्झिन. हे सिंपल होतं, पण एक जस्ट ओळख सोडून नाही द्यायचं म्हणून आपण कव्हर अप केलं. चलो, पॉलीफंक्शनल मध्ये खूप सारे एफजी जोडले बघा. आता प्रिन्सिपल एफजी कोण वाटतं? बाय डिफॉल्ट कार्बोक्सिलिक ऍसिड. हा 2, 3, 4, 5, 6. हा मिथाईल आहे, हा मिथॉक्सी. पहिला कोण आहे? मगाशी केला आपण मिथॉक्सी. 3 मिथॉक्सी 4 मिथाईल. किती कार्बनची चेन आहे? 6. हेक्झेन डबल बॉन्ड दोनदा म्हणजे हेक्झा विथ पोझिशन काय त्याची? 2,4 डाय इन शेवटचा ई रिप्लेस बाय कार्बोक्सिलिक ऍसिडचा ऑइक ऍसिड. ठीक आहे, ह्या टाइप मध्ये करायचं. इथे बघा 3 एफजी दिले, एक कीटोन आहे, एक अमाइन आणि एक अल्कोहोल आहे. प्रिन्सिपल कुठला आहे? त्या सिक्वेन्स प्रमाणे कीटोन. तर कीटोनच्या कार्बनला मिनिमम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर. ह्याला कुठला प्रिफिक्स टाकतो आपण? अमिनो. अल्कोहोलला काय टाकतो? हायड्रॉक्झी. म्हणजे 4 अमिनो 5 हायड्रॉक्झी 6 कार्बनचं अल्केनचं नाव काय असतं? हेक्झेन. कीटोनचा कार्बन किती होता? सेकंड 2, 1. बरोबर आहे, या टाइप मध्ये. चलो, अशा प्रकारे आपला वाला नॉमेनक्लेचर जवळपास संपला. आता आयसोमरचा पार्ट. सर आयसोमर काय असतं? ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चर डिफरंट पॉसिबल असतात, अशा स्ट्रक्चरला आपण काय बोलतो? आयसोमर्स. ओके. आयसोमरचे 2 टाईप आहे. पहिला आहे बेटानो स्ट्रक्चरल आयसोमर, तर दुसरा कुठला आहे? स्टेरिओ आयसोमर. स्ट्रक्चरल मध्ये स्ट्रक्चर वेगळं असतं, स्टेरिओ आयसोमरला स्ट्रक्चर पण सेम आहे, फक्त साईडच्या अरेंजमेंट डिफरंट असतात. ओके. चलो, त्याचे परत 5 टाईप आहे. पहिला चेन आयसोमर, दुसरा पोझिशन, तिसरा फंक्शनल ग्रुप, चौथा मेटामेरिझम आणि 5वा आहे टॉटोमेरिझम. सर चेन मध्ये काय असतं? चेनच वेगळी असते. पोझिशन मध्ये काय असतं? फंक्शनल ग्रुपची पोझिशन वेगळी असते. एफजी मध्ये काय असतं? एफजीच वेगळा असतो. मेटामर मध्ये काय असतं? एफजीच्या दोन्ही साईडचे ग्रुप वेगळे असतात, जर का आपण कम्पेअर केलं 2-2 एक्झाम्पलला तर. आणि टाउटोमर मध्ये हायड्रोजनचं मायग्रेशन होतं. बरोबर आहे, हायड्रोजनचं मायग्रेशन. बघा आता चेन मध्ये बघा, हा एक्झाम्पल दिलं तुम्हाला. एन ब्युटेनची चेन 4 कार्बनची, ही बघा आयसो ब्युटेनची 3 कार्बन. तर चेन आयसोमर आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. इथे बघा पोझिशन मध्ये अल्किनचा डबल बॉन्ड फर्स्ट पोझिशन, इथे अल्किनचा डबल बॉन्ड सेकंड पोझिशन आहे, म्हणजे हा पोझिशन आयसोमर बनला. फंक्शनल मध्ये बघा, हा अल्कोहोल एफजी आहे, हा इथर एफजी आहे, बट मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम म्हणून ते फंक्शनल ग्रुप आयसोमर आहे. मेटामर मध्ये बघा, हा इथर आहे, इथरच्या ह्या साईडला 1 कार्बन आहे, ह्या इथरच्या ह्या साईडला 2 आहे. इकडे बघाल तर 3 आहे, ह्या साईडला 2च आहे. बरोबर आहे. ह्याचा लेफ्टला लेफ्ट बघा, राईटला राईट बघा, वेगळं दिसते म्हणजे मेटामर आहे. बरोबर. असं टाउटोमरच्या केसमध्ये हा ऍसिडिक हायड्रोजन इथं मायग्रेट केला बघा, असा इनॉल बनवला, त्याला म्हणायचं टाउटोमेरिझम. ओके, टाउटोमेरिझम. जस्ट फक्त हा एक्झाम्पल तुम्हाला समजू द्या, बाकी टाउटोमरला खूप जास्त डेप्थ सीईटी लेवलला नाहीये, बट हे एक्झाम्पल नॉर्मली पडतात. मेटामर कशामध्ये असतो नॉर्मली? सर इथर मध्ये असतो किंवा कीटोन मध्ये असतो. सर एफजी आयसोमर कोणामध्ये असतो? अल्कोहोल आणि इथर मध्ये असतो, किंवा अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये असतो, किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड आणि बेटा इस्टर मध्ये असतो. हे लक्षात ठेवा प्रॉपरली, की एफजीआय कशामध्ये असतो. ठीक आहे ना, एफजीआय कशामध्ये असतो. पोझिशन नॉर्मली अल्किन मध्ये असतो, ठीक आहे, कीटोन मध्ये पण असतो. चला, स्टिरिओ आयसोमर मध्ये मेन टाईप आहे जॉमेट्रिकल. हा ऑप्टिकल आपण 12वीत बघणार आहे, सध्या वेळ घालवायची गरज नाही. जॉमेट्रिकलच्या केसमध्ये जॉमेट्रिकल आयसोमर अल्किन मध्ये असतो, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला रोटेशन पॉसिबल नसतं, त्यात असतो जॉमेट्रिकल आयसोमर. याचे 2 टाईप आहे. पहिला आहे बेटा सिस, दुसरा आहे ट्रान्स. तर सिस म्हणजे काय? जर का सेम ग्रुप डबल बॉन्डच्या सेम साईडला जोडले तर बोलायचं सिस, सेम ग्रुप डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला जोडले काय बोलायचं असतं? ट्रान्स. बट एक महत्वाची कंडिशन, जर का हा कार्बन sp2 आहे ना बाळांनो,
जर हे sp2 कार्बनला हे साईडचे दोन्ही पण ग्रुप सेम जर का असतील तर ह्याला जॉमेट्रिकल आयसोमर नसतो. साईडच्या ह्या कार्बनला दोन्ही ग्रुप सेम असतील तर जॉमेट्रिकल आयसोमर नसतो. ही कंडिशन अतिशय महत्वाची नोटीस करून ठेवा, चुका होतात मुलांच्या. पुढे बघा, बेसिक्स ऑफ द ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम हा लास्ट पार्ट आहे चॅप्टरचा. ओके, खूप काही मिनिटांमध्ये संपणार आहे आता चॅप्टर आपला. एक एक्झाम्पल घेतला आपण, रिएक्टंट RX आहे, यातला बॉन्ड तोडला, ह्याचा Y रिएजंट सोबत नवीन बॉन्ड बनला, तर बघा RY नावाचा प्रोडक्ट बनला, बाय प्रोडक्ट मध्ये कोण गेला, X. आता ही रिएक्शन झाली खरं, पण रिएक्शन मध्ये असतं काय, चार गोष्टी महत्वाच्या. एक असतं बॉन्डचं पहिलं ब्रेकिंग होतं, म्हणजे बॉन्ड क्लिवेज होतो. दुसरा, बॉन्ड क्लिवेज झाला की इंटरमिजिएट बनतो, आणि हे बनण्यासाठी काय लागतो, रिएजंट लागतो. आणि एकदा की इंटरमिजिएट बनला, त्याला स्टेबल करायला काय लागतात, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. हे चार आर्टिकल शिकले म्हणजे आपला चॅप्टर आता संपलेला असेल. ठीक आहे, चलो बेटा स्टार्ट करू आपण. बॉन्ड क्लिवेज म्हणजे काय असतो, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड बिटवीन टू कोव्हलंटली बॉन्डेड ॲटम्स. बॉन्ड तोडणं म्हणजे बॉन्ड क्लिवेज आहे. दोन टाईप याचे, पहिला आहे होमोलायसिस, दुसरा आहे हेट्रोलायसिस. ह्याला म्हटलं होमोलायटिक बॉन्ड फ्युशन, ह्याला म्हटलं होमोलायटिक, ह्याला म्हटलं हेट्रोलायटिक बॉन्ड फ्युशन. ठीक आहे, असं बॉन्ड क्लिवेज. तर होमोलायसिस म्हणजे काय असतं, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. म्हणजे बघा, हा एबी ॲटमच्या मध्ये बॉन्ड आहे ना, ह्या बॉन्ड मध्ये मित्रांनो दोन इलेक्ट्रॉन आहे, मी हा बॉन्ड तोडला म्हणजे काय केलं, हा एक इलेक्ट्रॉन दिला मी ए ला, आणि यातला एक दिला मी समजा बी ला, आणि हा एरो मी कुठला वापरला, फिश हुक एरो वापरला, म्हणजे अर्धाच आहे, बरोबर. या केसमध्ये आपण असं मानलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी इज मोर दॅन ए. हा बॉन्ड जर का तुम्ही तोडला तर दोन्ही पण इलेक्ट्रॉन देणार कोणाला आहे, बी ला. बघा मी डबल एरो वापरला, म्हणजे बी ला बनला मायनस चार्ज, तर ए ला कुठला चार्ज बनला, प्लस चार्ज. समजतं. समजा हा ए तुमचा कार्बन असेल, त्याला म्हणायचं कार्बोकॅटाईन. बी जर का कार्बन असेल त्याला काय म्हणायचं, कार्बॅनियन. हे झालं हेट्रोलायसिस, ते झालं होमोलायसिस. पण दोघांची कंडिशन काय, होमोलायसिस करायचं म्हटलं तर आपल्याला बरेचदा रिएक्शन मध्ये हीट गिवन असते, किंवा युव्ही लाईट गिवन असते, किंवा तुम्हाला सनलाईट बरेचदा गिवन असते, एच म्हणजे सनलाईट गिवन असते, किंवा पॅरॉक्साइड्स गिवन असतात. तर ह्या कंडिशनला होमोलायसिस करायचं. समजा तुम्हाला पोलार सॉल्व्हंट दिले तर काय करायचं असतं, हेट्रोलायसिस. तर मग तुम्हाला आयन बनवायचे असतात, कारण त्या आयनला सॉल्व्हंट सोबत काय भेटत असते, स्टॅबिलिटी, बरोबर. म्हणून बघा आता एक्झाम्पलच्या रूपामध्ये, समजा इथे मी वेगळा एक्झाम्पल, अजून एखादा एक्झाम्पल टाकतो. समजा बघा CH3Cl असा एक्झाम्पल मी घेतला, वरून आपण सनलाईट पास केली, बरोबर आहे. सनलाईट पास केली आणि याला असं तोडलं, बघा एक इलेक्ट्रॉन कार्बनला, एक आला ह्याला. म्हणजे इथे मी काय बनवलं मित्रांनो, इथे मी असा रेडिकल बनवला बघा, CH3 रेडिकल प्लस हा Cl रेडिकल. ह्याला म्हणायचं काय असतं, रेडिकल हे फ्री रेडिकल आहे. ह्यांना काय म्हणायचं बाळांनो, फ्री रेडिकल्स. हा मिथाइल फ्री रेडिकल आहे, समजतं. जसं अजून एखादा म्हणजे इंटरमिजिएट कुठला बनला तर फ्री रेडिकल. डोक्यात ठेवा, होमोलायटिक बॉन्ड क्लिवेज मध्ये कुठला इंटरमिजिएट बनतो, फ्री रेडिकल बनतो. चलो हेट्रोलायटिक मध्ये बघा, एक्झाम्पल मध्ये अजून समजा मी हा CH3Br घेतला आणि हा बॉन्ड असा तोडला, म्हणजे कार्बनला मी कुठला चार्ज बनवला, पॉझिटिव्ह चार्ज, त्याला काय म्हणायचं, कार्बोकॅटायन, बरोबर आहे. आणि हा Br मायनस बनला. असं पण होऊ शकतं ना, एखाद्या रिएक्शन मध्ये कार्बनला निगेटिव्ह चार्ज बनला, त्याला काय बोलायचं असतं, कार्बॅनियन. ओके, पुढच्या स्लाइडवरती आपण त्या गोष्टी बघूया. बघा रॅडिकल कार्बोकॅटायन आणि त्यालाच कार्बोनियम आयन म्हणतात. कार्बोकॅटायनचं दुसरं नाव काय, कार्बोनियम आयन. आणि कार्बॅनियन यांची कंपॅरिझनचे पॉईंट एका स्लाइड मध्ये सगळा समतो बघा. सर रॅडिकल काय असतं, न्यूट्रल स्पेसिस आहे विथ 1 अनपेअर इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन अनपेअर आहे. ठीक आहे ना, कुठला अनपेअर, बघा ना, हा एक जो आला हा अनपेअर आहे ना, समजतं, हा अनपेअर आहे. पुढे बघा, कार्बोकॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे आणि एक ऑर्बिटल व्हॅकंट, त्याला तीनच बॉन्ड म्हणजे एक ऑर्बिटल व्हॅकंट आहे, बरोबर. कार्बेनिन हा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे आणि याच्याकडे लोन पेअर, हा डॉट म्हणजे लोन पेअर आहे, समजतं. असं स्ट्रक्चर बघा, तीन जर का याला इलेक्ट्रॉन पेअर आहे साईडला, म्हणजे स्ट्रक्चर कसं बनतं याचं, ट्रायगोनल प्लेनर बनतं बघा. ट्रायगोनल प्लेनर हायब्रिडायझेशन sp2 होतं बघा, स्ट्रक्चर हा टाईपचं बनलंय समजा, बरोबर. त्याचं ट्रायंगल बनवून ते बनवता येईल. या केसमध्ये बघा तीनच बॉन्ड आहे, तीन बॉन्ड म्हणजे सर हायब्रिड sp2 असणार आहे, जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर असणार आहे, बरोबर. केमिकल बॉन्डिंगला खूप चांगल्या लेवलला शिकता तुम्ही या गोष्टी. कार्बनिनच्या केसमध्ये इथं बघा, तीन, एक दोन तीन सिग्मा बॉन्ड पेअर, एक लोन पेअर, म्हणजे चारला उत्तर काय आपलं sp3. आणि जॉमेट्री टेट्राहेड्रल असते, बट शेप काय असतो, ट्रायगोनल पिरॅमिडल असतो, ट्रायगोनल पिरॅमिडल. हे महत्वाचं आहे सगळं. ओके, डायरेक्ट प्रश्न तुम्हाला, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असेल, करा बरं काउंट. 2, 2, 4, 2, 6 आणि रॅडिकलचा 7वा. ह्यामध्ये मोजा 2, 4, 6. ह्यामध्ये मोजा बॉन्डचे 6 आणि लोन पेअरचे एक 8 आहे. क्लिअर एकदम. अनपेअर किती सर, हा एक जो आहे हा अनपेअर आहे, बरोबर आहे. ह्याच्यात 0 अनपेअर, ह्याच्यामध्ये पण 0 अनपेअर. अनपेअर असल्यामुळं त्या स्पीशीजला काय बोलतात, पॅरामॅग्नेटिक. आणि अनपेअर नसल्यामुळे ह्यांना काय बोलायचं असतं, डायमॅग्नेटिक.
अनपेअर असेल तर पॅरा, अनपेअर नसेल तर डायमॅग्नेटिक आहे. ओके, असं ह्याचा रोल बनू शकतो बऱ्याचशा रिएक्शनला. इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल आपल्या सिलेबसमध्ये बनत नाही. इलेक्ट्रोफाईल ह्याचा पण बनतो, इलेक्ट्रोफाईल ह्याचा रोल बनू शकतो आपण न्यूक्लिओफाईल ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये. ओके, स्टॅबिलिटी वॉटर नॉर्मली असं असतं, बेन्झालिक अलालिक मोर स्टेबल असतात, मग टर्शरी मोर स्टेबल, देन सेकंडरी, देन प्रायमरी, देन मिथाईल. ह्यात पण तसंच आहे, बेन्झालिक अलालिक खाली असेल याच्या मोर स्टेबल आहे कम्पेअर टू टर्शरी, टर्शरी मोर देन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल देन प्रायमरी, प्रायमरी मोर स्टेबल देन मिथाईल कार्बोकॅटायन. ओके, असं कार्बेनिनच्या केसमध्ये अलायलिक आणि बेन्झिलिक मोर स्टेबल आहेच आहे, मग मिथाईल, मग प्रायमरी, मग सेकंडरी, मग टर्शरी. हा थोडासा फंडा उलटा आहे बघा, रिव्हर्स मध्ये थोडासा उलटावाला फंडा आहे हा. ठीक आहे, तर ही काळजी घ्याल व्यवस्थित. खूप छान टेबल बनल्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाहीये, हा फक्त व्यवस्थित बनवाल. नेक्स्ट आहे हा बॉन्ड ब्रेक करायला काय लागतं रिएक्शन मध्ये आपल्याला. रिएजंट 3 गोष्टी शिकतो रिएजंट मध्ये. पहिली लागते बाळा न्यूक्लिओफाईल, दुसरा मे बी असू शकतो इलेक्ट्रोफाईल, किंवा तिसरा पार्ट असतो बेटानो एम्बिडंट न्यूक्लिओफाईल. सर न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसला काय बोलायचं असतं न्यूक्लिओफाईल, की दॅट स्पेसिस इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे दॅट कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर टू द इलेक्ट्रोफाईल. समजतं? रिच आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्याला म्हणायचं न्यूक्लिओफाईल. जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे म्हणजे तो ऍक्सेप्ट करेल दुसऱ्याकडनं ह्याला म्हणायचं इलेक्ट्रोफाईल. डन आहे असा. आता हा इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणजे याला समोरच्या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन, ह्याला म्हणायचं न्यूक्लियस लव्हिंग, ह्याला म्हणायचं न्यूक्लियस सिकिंग किंवा इलेक्ट्रॉन लव्हिंग. ठीक आहे ना, इलेक्ट्रॉन लव्हिंग म्हणायचं. डन आहे असं. एक्झाम्पल बघा, जेवढ्या जेवढ्या निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे किंवा ज्या लोन पेअर न्यूट्रल आहे बट त्यांच्यावरती लोन पेअर आहे, सगळे एक्झाम्पल कोणाचे न्यूक्लिओफाईल. रिपीट करतो, महत्वाचे. निगेटिव्हली चार्ज स्पेसिस किंवा न्यूट्रल आहे बट लोन पेअर यांना काय म्हणायचं असतं न्यूक्लिओफाईल. डन आहे. इलेक्ट्रोफाईलच्या केसमध्ये ज्यांच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, व्हॅकंट ऑर्बिटल म्हणजे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे किंवा त्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट, यांना म्हणायचं असतं इलेक्ट्रोफाईल. बघा, एच आणि पॉझिटिव्ह चार्ज वाले शक्यतो इलेक्ट्रोफाईल असतात. NH प्लस, NO2 प्लस, हा कार्बोकॅटायन बघा, हा SO3 प्लस, BF3 न्यूट्रल बट व्हॅकंट ऑर्बिटल आहे, हा व्हॅकंट ऑर्बिटल आहे, हा पण इथं पार्शियल चार्ज असतो. बरोबर. एक्सेप्शन खूप जबरदस्त आहे बघा, पॉझिटिव्ह चार्ज पण इलेक्ट्रोफाईल नाहीये, पॉझिटिव्ह चार्ज पण हा NH4 प्लस इलेक्ट्रोफाईल नाहीये, हे पण इलेक्ट्रोफाईल नाहीये. समजतं? कारण ह्यांचं ऑक्टेट पूर्ण म्हणून हे इलेक्ट्रोफाईल नाहीये, ह्यांचं ऑक्टेट पूर्ण आहे म्हणून ते इलेक्ट्रोफाईल नाहीये. डन आहे, हा महत्वाचा मुद्दा. एम्बिडंट न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये मोर दॅन वन डोनर ॲटम आहे बट एका वेळेस एकच डोनर ॲटम बॉन्ड बनवतो. मोर दॅन वन डोनर ॲटम आहे बट एका वेळेस एकच डोनर ॲटम बॉन्ड बनवतो, याला म्हणजे एम्बिडंट न्यूक्लिओफाईल. 3 एक्झाम्पल आहे. एक आहे NO2 बघा, डोनर याचा नायट्रोजन असू शकतो बघा, असा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, इकडे असा ऑक्सिजन करू शकतो. म्हणजे एकदा नायट्रोजन करेल, एकदा ऑक्सिजन, तर NO2 ला काय म्हणायचं? एम्बिडंट न्यूक्लिओफाईल म्हणायचं. इथे बघा सायनाइड आहे बेटा, कार्बन डोनर आहे, नायट्रोजन पण डोनर आहे, त्याला म्हणायचं एम्बिडंट न्यूक्लिओफाईल. इथे बघा थायोसायनाइड, सल्फर पण डोनर आहे, नायट्रोजन पण डोनर, तर हा काय झाला? एम्बिडंट न्यूक्लिओफाईल. डन आहे. चलो, लास्ट पार्ट आहे चॅप्टरचा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. 3 इफेक्ट आपण शिकतोय. त्याला पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह म्हणजे काय असतं? परमनंट पोलरायझेशन थ्रू द सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड थ्रू इलेक्ट्रॉनला ओढणं, ह्याला म्हणायचं इंडक्टिव्ह इफेक्ट. जसं बघा इथं बघा एक्झाम्पल, हाच एक्झाम्पल घेऊ आपण. हा क्लोरीनला बेटा इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा क्लोरीन काय करणार बाळांनो, त्या बॉन्ड मधली जी इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ती खेचणार, आणि ते खेचल्यामुळे त्याचे चार्ज कुठला? पार्शियल निगेटिव्ह चार्ज बनला. कार्बनला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज बनला. म्हणजेच काय बनलं? पोलॅरिटी बनली किंवा पोलरायझेशन बनलं. असं परमनंट पोलरायझेशन बनणं, ह्याला म्हणायचं इंडक्टिव्ह इफेक्ट. बरोबर आहे, हा झाला इंडक्टिव्ह इफेक्ट. परमनंट डिस्प्लेसमेंट ऑफ द सिग्मा इलेक्ट्रॉन किंवा परमनंट पोलरायझेशन थ्रू द सिग्मा इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, असं एक्झाम्पल क्लिअर झालं. आता ज्याने इलेक्ट्रॉन ओढले त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, आणि ज्याने इलेक्ट्रॉन दिले त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन डोनेटिंग. म्हणजे याच्यामधला क्लोरीन हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, तर हा CS2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. इथं दिलं असेल बघा, हा OH इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, इथं Cl इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. डन आहे असं. इथं NH2 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, इथं हा Mg बार इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, ह्या टाईपमध्ये. ठीक आहे ना. चलो, तर हा इफेक्ट परमनंट असतो, हा पॉईंट महत्वाचा आहे. सिंगल बॉन्ड थ्रू होतो, सिग्मा बॉन्ड थ्रू होतो, कार्बन नंबर 4 पर्यंत ऑपरेट होतो, आणि याची जी पॉवर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्स वाढलं की पॉवर कमी कमी होते. म्हणजे बघा, हा क्लोरीन जो आहे ना, याचा इलेक्ट्रॉन जोरात ओढू शकतो, म्हणजे चार्जचं मॅग्निट्यूड जादा बनेल कम्पेअर टू दिस. हा कमी बनेल, हा अजून कमी बनेल. म्हणजे हा जो डेल्टा 1 बनला ना, ह्याचा मॅग्निट्यूड जादा असेल कम्पेअर टू दिस डेल्टा 2, ह्याचं जास्त असेल कम्पेअर टू डेल्टा 3. कारण पुढे पुढे जाताना पॉवर कमी होते बघा, पॉवर कमी कमी होत जाते. ठीक आहे, ह्या टाईप.
दोन टाईप याचे, एक आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, दुसरा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा रिलीजिंग. म्हणजे याला म्हणायचं प्लस आय इफेक्ट, ह्याला म्हणायचं मायनस आय. हे वाले ग्रुप दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन ओढतात, हे वाले दुसऱ्यांना देतात. समजतं? हे देतात ते ओढतात. ते एक्झाम्पल डोके ठेवा, NO2 असेल, सायनाइड, COH. थोडक्यात ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे ना बाळांनो, ते मायनस आय वाले ग्रुप आहे. आणि सगळेचे सगळे अल्काईल बघा, सगळे अल्काईल हे कुठले ग्रुप असतात? इलेक्ट्रॉन डोनेटिंग. हे 3 लक्षात ठेवा तुम्ही, 3. बाकीचे सुटले तरी चालेल, हरकत नाही. हे 3 पकडा. ओके, हे महत्वाचे तुम्हाला. दुसरा आहे रेझोनन्स. रेझोनन्स काय असतो? रेझोनन्स असतो बाळांनो, हा सुद्धा परमनंट इफेक्ट आहे. इट इज द डिलोकलायझेशन ऑफ द पाय इलेक्ट्रॉन. डिलोकलायझेशन ऑफ द पाय इलेक्ट्रॉन इन द कॉन्जुगेटेड सिस्टम. समजतं? जसं की बघा इथं हा सिस्टम कॉन्जुगेटेड आहे. कसा ओळखायचा? यात अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ह्याला म्हणायचं कॉन्जुगेटेड सिस्टम. म्हणजे बघा, हा इलेक्ट्रॉन इथे येऊ शकतो, हा पुढे जाऊ शकतो, हा तिकडे जाऊ शकतो. म्हणजे असं स्ट्रक्चर बनवू शकतं. ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आलं, हे असं नाही. ठीक आहे ना, कट आहे. दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. हा तिकडे गेला, हा इकडे आला, एक इथे येईल, हा इथे आला. समजतं? ह्या टाईपमध्ये. तर ह्याला म्हणायचं रेझोनन्स, म्हणजे परमनंट डिलोकलायझेशन ऑफ द पाय इलेक्ट्रॉन, ह्याला म्हणायचं रेझोनन्स. ओके, हा सुद्धा बघा इफेक्ट कसा आहे? परमनंट आहे. ठीक आहे, मेन पॉईंट फक्त मी हायलाइट करतो बघा. पॉसिबल कशामध्ये असतो? फक्त कॉन्जुगेटेड सिस्टम म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड मध्ये असतो, किंवा लोन पेअर असेल, किंवा पाय बॉन्ड असेल कॉन्जुगेटेड सिस्टमच्या ऍडजस्टमेंट, तरी पण होतो हा. ठीक आहे ना, रेझोनन्स दाखवला मी तुम्हाला. ह्या रेझोनन्सच्या परत दोन टाईप आहे. एक आहे दादा प्लस आर, दुसरा आहे मायनस आर. प्लस आर म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याचा इफेक्ट आहे, मायनस आर म्हणजे इलेक्ट्रॉन ओढण्याचा इफेक्ट आहे. बघा, जसे हे सगळे एक्झाम्पल कुठले दादा? लोन पेअर आहे ना ऑक्सिजनला, तर प्लस आरचा इफेक्ट आहे. ऑक्सिजनला लोन पेअर तर प्लस आर आहे, नायट्रोजनला लोन पेअर तर प्लस आर आहे. लोन पेअरमुळे प्लस आर आहे, लोन पेअरमुळे प्लस आर आहे. इथं मायनस चार्ज म्हणून प्लस आर आहे, नायट्रोजनला लोन पेअर म्हणून प्लस आर आहे. हा आर हायपर कॉन्जुगेशन शो करतो आणि हा डिपेंड करतो. हे बघा, आता रिंगला मी OH जोडला, म्हणजे ओ का लोन पेअर नाही, लोन पेअर रिंगला दिली, बरोबर. म्हणजे कुठला इफेक्ट बनला बरं याचा? प्लस आर. प्लस आर इफेक्ट मुळे त्या कुठल्या पोझिशन बघा, ऑर्थो, पॅरा, ऑर्थो. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? इन्क्रीज. प्लस आर इफेक्ट मुळे ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते बाळांनो? इन्क्रीज. बघ, ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? इन्क्रीज. हे पण प्रश्न असतात. मायनस आर रिंगचे इलेक्ट्रॉन वरती ओढतो, म्हणजे बघा, ह्या ऑर्थोला, ह्या पॅराला आणि ह्या ऑर्थोला कुठला चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे, पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळं मायनस आर मुळे ऑर्थो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉनिक कशी बनली? डिफिशियंट बनली, किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झाली? डिक्रीज. समजतं? असं सीन आहे. ग्रुप बघा, NO2 असेल, अल्डिहाइड असेल, सी डबल बॉन्ड ज्यांच्यामध्ये ते सगळेच बघा, अल्डिहाइड आला, कीटोन आला, कार्बोक्सिलिक ऍसिड, ईस्टर, सायनाइड, हे सगळे झाले. ठीक आहे, तर प्रॉपर लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आणि पूर्ण एवढा मोठा आर्टिकल फक्त एका स्लाइड वरती बसवणार. ओके, तर काळजी घ्या प्रॉपर जरा. हा रेड अलर्ट आहे बघा, अमाइड आणि इस्टरच्या केसमध्ये रेड अलर्ट आहे बघा. हा नायट्रोजनला लोन पेअर दादांनो, हा लोन पेअर रेझोनन्स मध्ये येऊ शकतो बेन्झिनच्या. म्हणजे ह्या अमाइडचा इफेक्ट कुठला बनला? प्लस आर, बट तो पण अमाइड आहे. बट रिंगला साहेबा इथं सी डबल बॉन्ड ओ जोडला, हा रिंगची इलेक्ट्रॉन असे वरती स्वतः ओढतोय वरती. म्हणजे कुठला इफेक्ट शो करतो? हा मायनस आर. हा पण अमाइड आहे, तो पण अमाइडच आहे. बट नायट्रोजन थ्रू जोडला तर प्लस आर आहे, कार्बन थ्रू जोडला तर मायनस आर आहे. इथे पण सेम सीन आहे बघा. लोन पेअर असल्यामुळे हा रिंगला देईल, तर कुठला इफेक्ट शो केला? इस्टरने प्लस आर. पण जर का मी सी डबल बॉन्ड थ्रू जोडला, तर रिंगची इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे ओढणार आहे. म्हणजे कुठला इफेक्ट शो केला? मायनस आर. म्हणजे इस्टर प्लस आर मायनस आर दोन्ही शो करतो. अमाइड सुद्धा प्लस आर मायनस आर दोन्ही पण शो करतो. डिपेंड करतो, थोडंसं काळजी घ्या. आणि लास्ट आर्टिकल आहे आपला हायपर कॉन्जुगेशन या नो बॉन्ड रेझोनन्स इफेक्ट. सर काय असतं हायपर कॉन्जुगेशन? इट इज द डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. रेझोनन्स काय होता? पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं, इथं सिग्माचं डिलोकलायझेशन आहे. कशामध्ये? अल्फा कार्बनच्या CHच्या कुठं? MTP ऑर्बिटल मध्ये. हा पण सर परमनंट इफेक्ट आहे. हे प्रश्न आहे तुम्हाला, परमनंट इफेक्ट आहे, बरोबर. एक्झाम्पल घ्या बघा आता. फॉर एक्झाम्पल बघा, हा इथाइल कार्बोकॅटायन बघ, कार्बोकॅटायनच्या शेजारच्या कार्बनला काय बोलायचं बेटांनो? अल्फा कार्बन. मग ह्या अल्फा कार्बनचा जो हायड्रोजन आहे ना, त्या हायड्रोजनच्या त्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ह्याला डिलोकलाइज करायचे. कसे? बघ, असे बघ, हा कार्बन अल्फा, हा बॉन्ड तुम्ही तोडला, इलेक्ट्रॉन ह्यांना दिले, म्हणजे दोघांच्या मधात काय बनलं बघा? डबल बॉन्ड बनला.
म्हणजे हायड्रोजनला कुठला चार्ज येणार आहे? एच प्लस पॉझिटिव्ह चार्ज. जसं मी ह्याचा इलेक्ट्रॉन ह्याला देऊन ह्याला स्टॅबिलाईज केला, तसं मी ह्याचा पण देऊ शकतो ना. बघा, हा तोडला, आता बघा हा तोडला, म्हणजे ह्याचा मी एच प्लस बनवला, इथे डबल केला. ह्याच्याही रिस्पेक्टमध्ये अजून एक हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर बनणार आहे. समजून घ्या, जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर पॉसिबल असतं. नंबर ऑफ अल्फा एच जेवढे तेवढे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स असतात. आणि जेवढी अल्फा एच जास्त तेवढी ह्या कार्बोनेटची स्टॅबिलिटी काय असते? जास्त असते. का? तो स्टॅबिलाईज झाला ना म्हणून. आणि लास्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ द इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. हा वाला पॉइंट महत्वाचा आहे. कार्बोकॅटन आणि फ्री रेडिकलला स्टॅबिलिटी कम्पेअर करायचं म्हणलं तर कुठला इफेक्ट लावायचा? प्लस आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आर. कारण हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट इंटरमिजिएट आहे. ह्यांना इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप काय करणारे? स्टॅबिलाईज करतील. इलेक्ट्रॉन ओढणारे ग्रुप काय करतील? डिस्टॅबिलाईज. कार्बॅनियन हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. ह्याला इलेक्ट्रॉन ओढणारा ग्रुप स्टॅबिलाईज करेल, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्लस आर आणि प्लस आर. आणि अल्किनची स्टॅबिलिटी कम्पेअर करायची म्हणली तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन. जेवढे अल्किनला नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन जास्त तेवढी अल्किनची स्टॅबिलिटी जास्त. ठीक आहे. चलो, तर अशा प्रकारे धन्यवाद मुलांनो. मला वाटतं 90 ते 100 मिनिटाच्या आसपास आपलं टायमिंग झाला असेल. जर का लाईट जर का गेला नसता आणि टेम्पो आपला ब्रेक जर झाला नसता तर बाकी लेक्चर अजून खूप सुपर एका एका याच्यात संपला असता. पण हरकत नाही, ठीक आहे. आता शेवटी नॅचरली सीन असतात काय काय. तर याला मी आता 2 पार्टमध्ये अपलोड करतो. ओके. तर पहिला जवळपास 1 तासाचा होता, बरोबर. आणि नंतर मग हा एक अर्ध्या 35 मिनिटाच्या आसपास आय थिंक काहीतरी बनला असेल. ठीक आहे. तर चलो, धन्यवाद. ह्याच्या बाहेर बाकी प्रश्न तुम्हाला बनणार नाही, बाकी मी एकदम गॅरंटीने सांगतो. ओके. चलो, थँक्यू.